आजच्या लेक्चरची सुरुवात होमवर्कनी करूया. कंप्लीट द फॉलोइंग साठी 3 रिएक्शन दिल्या होत्या. त्यातली पहिली रिएक्शन बघूया. इथिल ब्रोमाइड CH3CH2Br प्लस सोडियम. It also reacts with the same alkyl halide molecule in presence of ड्राय इथर. ओके, आता ऑलमोस्ट सगळ्यांची रिएक्शन पाठ झाली असेल. सगळ्यांना माहिती आहे सोडियम अँड ब्रोमाइड दे विल फॉर्म सोडियम ब्रोमाइड. एक ॲटम एका ब्रोमीन बरोबर कंबाईन झाला अँड वी हॅड कन्सिडर 2 atoms ऑफ सोडियम. सो 2 sodium atom with 2 bromine form 2 sodium bromide molecules, and alkyl groups, they are going to get joined and they are going to form butane. Okay, dry ether provides medium for reactants to get react. We know the name of it, ethyl bromide. ही सेल्फ कपलिंग असणारी रिएक्शन आहे, कारण दोन्ही अल्किल हाइडचे मॉलिक्यूल सेम आहेत. इवन नंबर ऑफ कार्बन आहेत अल्केन मध्ये, कारण सेल्फ कपलिंग आहे. ही पहिली रिएक्शन होती. आता दुसऱ्या रिएक्शन कडे मार्गस्थ होऊया. आता दुसरी होमवर्कची रिएक्शन बघूया, ज्याच्यामध्ये 2 अल्किल हॅलाइडचे वेगळे वेगळे मॉलिक्यूल कन्सिडर केलेत. पहिला इथिल ब्रोमाइड आणि दुसरा C4H9Br. हा एन ब्युटील ब्रोमाइड कन्सिडर करा. आयसोब्युटील ब्रोमाइड किंवा सेकंडरी ब्युटील ब्रोमाइड कन्सिडर करू नका. आता या रिएक्शन नुसार ऑब्विसली ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन घडवायचे. तर या रिएक्शन नुसार एकच प्रॉडक्ट तयार होईल का, तर असं नाहीये. कारण सोडियम ॲटम बरोबर फक्त इथिल ब्रोमाइडचे मॉलिक्यूल सुद्धा रिएक्ट होऊ शकतात. आणि जर का सोडियमच्या ॲटम्स बरोबर इथिल ब्रोमाइडचेच 2 मॉलिक्यूल रिएक्ट झाले तर प्रॉडक्ट काय मिळेल, तर सिम्पली हा जो नंबर आहे याचा डबल करायचा, म्हणजे C4H10. बरोबर, ओके, डन. त्याचबरोबर याचे सुद्धा मॉलिक्यूल फक्त एन ब्युटील ब्रोमाइडचेच मॉलिक्यूल सोडियम बरोबर रिएक्ट होतील. त्या केसमध्ये इथं जे नंबर्स आहेत कार्बन आणि हायड्रोजनचे ते डबल करून प्रॉडक्ट लिहा. दॅट इज C8H18 असं एक प्रॉडक्ट मिळेल ऑक्टेन म्हणून आपण त्याला. व त्याचबरोबर सोडियम ॲटम्स बरोबर या अल्किल हाइडचा एक मॉलिक्यूल आणि या अल्किल हाइडचा एक मॉलिक्यूल जर का रिएक्ट झाले तर आपल्याला 4 आणि 2 6 C6H14 असे प्रॉडक्ट मिळू शकतं. एक लक्षात घ्या, या रिएक्शनला कुठल्याही प्रकारे बॅलन्सिंग करत नाहीये. मनात असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो की सर इकडे 4 आणि 2 6 कार्बन आहेत आणि इथे 8 आणि 4 12 आणि 6 18 कार्बन कसे काय आले. नाही, या ज्या कॉम्प्लिकेटेड रिएक्शन असतात जिथे वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या कॉम्बिनेशन नुसार वेगळे वेगळे प्रॉडक्ट ज्यावेळेस तयार होतात त्यावेळेस बॅलन्सिंग दाखवलं नाही तरी चालतं. म्हणून काल जी रिएक्शन मी लिहून दिली आहे त्यात सुद्धा मी बॅलन्सिंग दाखवलेलं नाहीये. परत एकदा कारण ऐका, मी काय सांगतो, बॅलन्सिंग का करायचं नाहीये. इथे आपण कुठले कुठले प्रॉडक्ट तयार होणार आहे एवढंच सांगतोय.
कारण फिक्स प्रपोर्शन मध्ये कुठले प्रॉडक्ट तयार होणार नाहीत. असं कुठे मी सांगू शकत नाही की याचे 3 तयार होतील, याचे 4 तयार होतील, याचे 2 तयार होतील, याचा 1 तयार होईल, असं काहीच सांगता येत नाहीये. ओके, वेगळ्या वेगळ्या प्रपोर्शन मध्ये प्रॉडक्ट जनरेट होणार आहेत आणि त्यामुळे आपण कुठल्याच प्रकारे बॅलन्सिंग दाखवत नाही. बॅलन्सिंग का दाखवायचं नाही कळले? बॅलन्सिंग या गोष्टीसाठी दाखवायचं नाहीये की देअर इज नो डेफिनेट प्रपोर्शन वी गेट. कोणासाठी? प्रॉडक्टसाठी. ओके, आपल्याला कुठल्याही प्रकारचं प्रॉडक्ट मध्ये मॉलिक्युलचं डेफिनेट प्रपोर्शन मिळत नाही, त्यामुळे आपण कुठल्या प्रकारे बॅलन्सिंग दाखवलेलं नाहीये. आपण फक्त पॉसिबिलिटीज सांगतोय की आपल्याला ब्युटेन मिळू शकतो, त्याचबरोबर आपल्याला ऑक्टेन मिळू शकतो, त्याचबरोबर आपल्याला हेक्सेन मिळू शकतं आणि सोडियम ब्रोमाइड मिळू शकतं. ओके, सो वी आर ट्राइंग टू मेन्शन द पॉसिबिलिटीज हिअर. आवर इंटरेस्ट इज नॉट टू शो बॅलन्सिंग. ओके, बॅलन्सिंग दाखवायचे नाही. त्याचं कारण परत एकदा मी सांगतोय की इथे आपण वेगळे वेगळे जे प्रॉडक्ट तयार होणार आहेत त्यांच्या काय सांगतोय? पॉसिबिलिटी सांगतोय. ओके, पॉसिबिलिटी सांगतोय हे तर मी सांगितलंच. आणि दुसरं कारण सांगितलं की एक पर्टिक्युलर पॅटर्न नाही की याचे 2च तयार होतील, याचे 4च तयार होतील. म्हणजे बॅलन्सिंग नुसार जर का उद्या प्रत्येक मॉलिक्युलला जर का एक कोइफिशियंट आला तर तेवढे मोल्स किंवा मॉलिक्युल्स तयार होतील असं नाहीये. वी डोंट हॅव दॅट मच कन्फर्मेशन. सो व्हॉट वी आर ट्राइंग टू टेल, वी आर ट्राइंग टू टेल दी possibilities. We can only say major and minor, but त्या टोटल मॉलिक्युल मध्ये प्रत्येक टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स मध्ये प्रत्येक प्रकारचे मॉलिक्युल किती असतील दॅट वी कांट प्रेडिक्ट. सो वी आर जस्ट ट्राइंग टू मेन्शन द नेम्स अँड वी आर नॉट गोइंग फॉर बॅलन्सिंग ऑफ द रिएक्शन. ओके, सगळ्यांना कळलं असेल. हा ब्युटेन आहे, हा ऑक्टेन आहे, हा हेक्सेन आहे आणि सोडियम ब्रोमाइड आहे. या रिएक्शन एक लक्षात घ्या, या रिएक्शन मध्ये मला तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स दाखवायचेच नाहीत. या रिएक्शन मधनं मला तुम्हाला एवढंच चेक करायला सांगायचंय की तुम्हा लोकांना एवढं कळलंय का की आपण सेल्फ कपलिंगनी कसे प्रॉडक्ट तयार करतो. या केसमध्ये सेल्फ कपलिंगनी कसं प्रॉडक्ट तयार केलं, या केसमध्ये सेल्फ कपलिंगनी कसं प्रॉडक्ट तयार केलंय, या केसमध्ये क्रॉस कपलिंगनी कसं प्रॉडक्ट तयार केलंय. हे एवढंच आपला उद्देश आहे बेसिकली. म्हणूनच तर कोड सिंथेसिस या सेल्फ कपलिंग च्या केसमध्येच युटिलाइज केल्या जाणार आहेत. कळले सगळ्यांना? म्हणजे फूड सिंथेसिस मध्ये एकाच अल्किलाइडपासून अल्केन मिळवण्याचा प्रयत्न जो केला जातोय तीच रिएक्शन आपण कन्सिडर करणार आहोत. क्रॉस कपलिंग वाले शक्यतो रिएक्शन कन्सिडर करणार नाही, जिथे सोडियम मेटल बरोबर 2 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अल्किलाइड रिएक्ट होणार आहेत. अशा रिएक्शन कन्सिडर केल्या जाणार नाहीये फूड सिंथेसिसनी. का? कारण त्या केसमध्ये मिक्सचर ऑफ अल्केन मिळते. बरोबर आहे. जर का आपल्याला एकच प्रकारचं अल्केन पाहिजे असेल तर सोडियम मेटल बरोबर आपण एकाच प्रकारचं अल्केन जर का पाहिजे असेल तर सोडियम मेटल बरोबर एकाच प्रकारचा अल्किलाइड आपण ट्रीट केला पाहिजे. 2 वेगळ्या वेगळ्या प्रकारचा अल्किलाइड ट्रीट करता येणार नाहीत. ओके, आता इथे काय म्हणता येईल, सगळे इव्हन नंबरवालेच जनरेट झालेत. का? कारण मी जे दोन्ही अल्किलाइड घेतले त्याच्यामध्ये कार्बनची संख्या काय होती, इव्हनच होती. त्यामुळे इथे क्रॉस कपलिंग होऊन सुद्धा आपल्याला इव्हन कार्बनवालंच अल्किन मिळालेलं आहे. बरोबर आहे. कारण मी सांगितलं जर का ऑड कार्बन नंबर असणारा अल्केन पाहिजे असेल तर आपल्याला एक अल्किलाइड इव्हन वालं पाहिजे आणि दुसरं ऑड वालं पाहिजे. पण आता मी या एक्झाम्पल मध्ये दोन्ही इव्हन कार्बनवालेच अल्किलाइड कन्सिडर केल्यामुळे सगळे जे मिळाले इव्हन क्रॉस कपलिंग पासून जो अल्किन मिळालाय तो सुद्धा आपल्याला इव्हन कार्बनवालाच मिळालेला आहे. पण सगळ्यांना कळलं असेल बॅलन्सिंग का करायचं नाही ते. कारण मी सांगितलंय आता रिएक्शन लिहायचा जो रिएक्शन इतकी कॉम्प्लिकेटेड आहे आणि इतके वेगळे वेगळे प्रॉडक्ट तयार होणार आहेत की आपल्याला आता बॅलन्सिंगचा विचार करता येणार नाही किंवा तो जास्त कॉम्प्लिकेटेड आहे बॅलन्सिंगचा विचार करणं. होप्स सगळ्यांना दुसरी पण रिएक्शन कम्प्लीट द फॉलोइंग या टायटल खाली दिली आहे ती कळली असेल. तिसरी जी दिली होती ती मॅग्नेशियम मेटल बरोबर अल्किलाइडला रिएक्ट केल्यानंतर काय प्रॉडक्ट मिळतं यासाठी दिली होती. त्याच्यामध्ये सांगितलं होतं CH3CH2I प्लस मॅग्नेशियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ओके, ही फार सिंपल रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये मी सांगितले हा कोण आहे सगळ्यांना माहिती आहे ना, इथिल.
आयोडाईड आणि इथिल आयोडाईडची रिएक्शन मॅग्नेशियम मेटल बरोबर केल्यानंतर मी काल सांगितलं होतं की अल्किल ग्रुप आणि आयोडीन या दोघांनी मॅग्नेशियम अटॅच होणार आहे, म्हणजे मॅग्नेशियम या दोघांच्या मध्ये दाखवला होता CH3CH2 मॅग्नेशियम अँड देन व्हॉट आयोडीन. आणि कंपाऊंडचं नाव पण अतिशय लॉजिकली दिलं होतं मॉलिक्युलचं. या अल्किल ग्रुपचं नाव होतं इथिल, हा मॅग्नेशियम आहे म्हणून मॅग्नेशियम, आणि कंपाऊंडचं नाव होतं इथिल मॅग्नेशियम आयोडाईड. ओके, आता आपण पुढच्या रिएक्शनकडे वळूया. तत्पूर्वी मला एक गोष्ट सांगायची. हे जे अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड तयार झाले, अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड जे मी तयार केलंय याला म्हणतात ग्रिग्नार्ड्स रिएजंट. काय म्हणतात याला? 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 ग्रिग्नार्ड्स रिएजंट. म्हणजे अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड इज नोन एज व्हॉट? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. काय म्हणतात याला? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. फार महत्वाचा रिएजंट आहे. ओके, येणाऱ्या पुढच्या अनेक लेसन्समध्ये आपल्याला अनेक प्रिपरेशन मेथडच्या रिएक्शन्समध्ये आपल्याला हा रिएजंट भेटायला येणार आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, डोंट फॉरगेट इट. ओके, यांनी जे मॉलिक्यूल, यांनी जो कंपाऊंड तयार केला, रादर जो अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड नावाचा जो मॉलिक्यूल आहे त्याच्याबद्दल सांगतो. इथे मॅग्नेशियम कार्बन ॲटमला अटॅच आहे. ओके, मॅग्नेशियम कार्बन ॲटमला अटॅच आहे. मॅग्नेशियम हा मेटॅलिक आहे. त्याचबरोबर कार्बन इट्स अ पार्ट ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. हे जे कंपाऊंड आहेत यांना म्हणतात ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड्स. काय म्हणतात यांना? ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड्स. म्हणजे अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड किंवा ग्रिग्नार्ड्स रिएजंट हा कोण आहे? मी सांगितलं, इट इज ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. इट इज व्हॉट? ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. इट इज व्हॉट? ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. इट इज व्हॉट? ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. व्हाय इट इज ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड? बिकॉज मेटॅलिक एलिमेंट किंवा मेटल हा कोणाला अटॅच आहे? कार्बनला अटॅच आहे. म्हणून त्याचं नाव या कंपाऊंडला काय म्हणतात? ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. काय म्हणतात? ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. ओके, असा हा जो ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे इट्स व्हेरी रिएक्टिव्ह. इट इज व्हेरी रिएक्टिव्ह. आणि आता तो वॉटर बरोबर कसा रिएक्ट होतो ते पहिले बघूया. काय होतंय ते बघा. व्हेन ग्रिग्नार्ड्स रिएजंट रिएक्ट्स विथ ए वॉटर, when Grignard's reagent reacts with water म्हणजे RMgX हा कोण झाला? हा झाला ग्रिग्नार्ड्स रिएजंट. कोण झाला? हा ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ओके, कंपाऊंडचं नाव देताना कसं द्यायचं? त्या मॉलिक्यूलचं नाव देताना कसं द्यायचं? ग्रिग्नार्ड्स रिएजंटच्या मॉलिक्यूलचं नाव देताना कसं द्यायचं? अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. When it reacts with water, again in presence of what? Dry ether, then this MgX makes a bond with OH and alkyl group form a bond with hydrogen. ओके, म्हणजे अल्किल ग्रुप हा H प्लस बरोबर बॉन्ड करेल. तर MgX हा, आता मी H ला प्लस म्हटलं याचा अर्थ OH ला काय म्हणणार आहे? मायनस. दॅट मीन्स अल्किल ग्रुप फॉर्म्स ए बॉन्ड विथ H प्लस अँड OH मायनस विल फॉर्म ए बॉन्ड विथ MgX. आता Mg वर कुठला चार्ज असेल? प्लस. आता थोडं हे पण शिकायचं. आज मी तुम्हाला या पद्धतीने सुद्धा विचार करायला लावणार आहे. आजचं लेक्चर फार महत्वाचं आहे. मी H ला प्लस म्हटलं म्हणजे OH ला काय म्हटलं? मायनस. असं का म्हटलं ते पुढच्या सेशनमध्ये किंवा काही मिनिटांमध्ये कळेल तुम्हाला. हा H प्लस असेल तर हा कोण आहे? OH मायनस आहे. आणि आता मी तुम्हाला सांगतोय हा मेटल आहे. मेटलचा वॉट? पॉझिटिव्ह. म्हणजे हा R प्लस असेल तर R का, सॉरी, हा मॅग्नेशियम प्लस असेल तर R का असणार आहे? मायनस. एक्स्ट्रीमली सॉरी. मॅग्नेशियम जर का प्लस असेल तर अल्किल ग्रुप का असणार आहे? मायनस. H जर का मी प्लस सांगितला तर OH कोण आहे? मायनस.
आणि Mg हा मेटल आहे म्हटल्यावर तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, म्हटल्यानंतर तो Mg जर का प्लस असेल तर R काय असणार आहे, निगेटिव्ह नेचरचा असणार आहे. त्याच्यामुळे निगेटिव्ह नेचरची माणसं पॉझिटिव्ह नेचरच्या माणसाबरोबर बॉन्ड फॉर्मेशन करतील. म्हणजे R will form bond with H and MgX. आता Mg कोण आहे, पॉझिटिव्ह आहे, मग तो निगेटिव्ह लोकांबरोबर बॉन्ड तयार करेल. सो वी विल हॅव MgX अँड व्हॉट, OH. हे कॉम्प्लेक्स मिळेल. ओके, MgX आणि काय, OH. आता मी अगोदरच्या लेक्चरमध्ये बोललोय, जेव्हा अल्किल ग्रुप हायड्रोजनला अटॅच होतो त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, अल्केन. काय म्हणायचं, अल्केन. काय म्हणायचं, अल्केन. आणि H प्लसला तुम्हाला आठवतंय का रे, H प्लसला आपण काय म्हटलं होतं, प्रोटॉन म्हटलं होतं. आठवतंय का ते लेक्चर, ज्या लेक्चरला मी तुम्हाला नेसंट हायड्रोजन, नंतर हायड्राइड, मॉलिक्युलर हायड्रोजन, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं H प्लसची महती मी सांगितली होती. त्यात मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की H प्लसला आपण प्रोटॉन का म्हणतो, कारण आपलं ठरलं होतं की हायड्रोजनमध्ये फक्त इलेक्ट्रॉन आहे आणि प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन हायड्रोजन मध्ये अब्सेंट आहे, आणि जर का आहे तो एक इलेक्ट्रॉन सुद्धा डोनेट केला गेला तर तिथं फक्त प्रोटॉन उरणार आहे. आणि म्हणून आपण ठरलं होतं की H प्लसला काय म्हणायचं, प्रोटॉन म्हणायचं. काय म्हणायचं, प्रोटॉन म्हणायचं. काय म्हणायचं, प्रोटॉन. म्हणजे हा प्रोटॉन जेव्हा अल्किल ग्रुपला निगेटिव्ह पार्टला, जेव्हा अल्किल ग्रुपवरती निगेटिव्ह चार्ज आहे त्याला जेव्हा अटॅच होईल तेव्हा आपल्याला अल्केन मिळेल, आणि MgX बरोबर OH मायनस अटॅच करून आपल्याला MgX OH असं कॉम्प्लेक्स मिळणार आहे. परत एकदा ऐका, ग्रिग्नार्ड्स रिएजंट इज मोस्ट रिएक्टिव्ह रिएजंट. इट इमिजिएटली रिएक्ट्स विथ ए कंपाउंड who donates what, proton, and forms a saturated hydrocarbon known as what, alkane, obviously in presence of what, dry ether. परत एकदा, Grignard's reagent is a reactive reagent. It reacts with a compound who donates what, proton, that is H plus, and forms saturated hydrocarbon, that is what, alkane, in presence of what, dry ether. आता बघूया फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. पहिली फिजिकल प्रॉपर्टी आहे, अल्केन्स आर कलरलेस अँड ओडरलेस. अल्केन्स काय आहेत, कलरलेस आहेत आणि ओडरलेस आहेत. त्याचबरोबर जर का अल्केन मधल्या नंबर ऑफ कार्बन्सचा विचार केला तर आपल्याला अशा पद्धतीने त्या त्या अल्केनच्या फिजिकल स्टेट सांगता येतात. फिजिकल स्टेट म्हणजे काय, सॉलिड, लिक्विड किंवा काय, गॅसियस. तर आपल्याला स्टेट सांगता येतात अल्केनमध्ये असणाऱ्या नंबर ऑफ कार्बन्सवरून. जे पहिले 4 मेंबर आहेत, म्हणजे ज्यांच्यामध्ये कार्बन नंबर 1 ते कार्बन नंबर 4 असे जे अल्केन आहेत, ज्यांच्यामध्ये कार्बन नंबर 1 म्हणजे 1 तरी कार्बन असेल किंवा 2 असतील किंवा 3 असतील किंवा 4, असे जे पहिले 4 मेंबर आहेत अल्केन फॅमिलीचे, दे आर इन गॅसियस फेज. दे आर इन व्हॉट, गॅसियस फेज. The alkanes having carbon number from 5 to 17, they are in liquid phase, and 18 and onwards ज्या अल्केन मध्ये 18 आणि 18 पेक्षा जास्त कार्बन आहेत, दे आर इन व्हॉट, सॉलिड फेज. परत एकदा ऐका, ज्या अल्केन्स मध्ये 1 ते 4 कार्बन असतील, 1 पण आणि 4 इन्क्लुझिव्ह, म्हणजे 4 कार्बन असेल तरी पहिले ते 4 मेंबर आहेत त्यांना त्यांची जी रूम टेम्परेचरला जी फेज आहे ती गॅसियस आहे. ज्या अल्केनमध्ये नंबर ऑफ कार्बन 5 ते 17 असतील त्यांची रूम टेम्परेचरला फेज जी आहे, स्टेट जी आहे ती लिक्विड आहे. आणि ज्यांचे 18 आणि 18 पेक्षा जास्त कार्बन असतील ज्या अल्केनमध्ये त्यांची रूम टेम्परेचरला सॉलिड फेज आहे. हे 5 आणि 17 इन्क्लुझिव्ह आहेत, म्हणजे काय 5 ते 17 मधले नाही म्हणत आहे मी. 5 कार्बन असणारा अल्केन सुद्धा लिक्विड स्टेट दाखवेल आणि 17 कार्बन असणारा अल्केन सुद्धा लिक्विड फेज दाखवेल.
किंवा स्टेट दाखवेल. सगळ्यांना कळलं असेल. आता लक्षात घ्या, येणाऱ्या लेक्चर्समध्ये मी पोलॅरिटी आर्टिकलवर बोलणार आहे. आजच्या रिएक्शनमध्ये सुद्धा ग्रीनट रिएक्शन मी दाखवताना जो प्लस मायनसचा खेळ सांगत होतो त्याचा संबंध कुठेतरी पोलॅरिटीशी आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीशी आहे, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटीशी आहे. या सगळ्यावरती एक लेक्चर उद्या मी डिझाईन करणार आहे आणि तुम्हाला परवा ऑब्व्हियसली ते लेक्चर मिळेल आणि तुम्ही त्याचा नीट अभ्यास करा. कारण येणाऱ्या बहुतांश रिएक्शनमध्ये आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नावाचं कन्सेप्ट वापरायचं आहे आणि पोलॅरिटी सुद्धा त्याच्यावरच डिपेंड आहे. त्यामुळे लक्षात घ्या, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत पोलॅरिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आणि या प्रॉपर्टी अजूनही संपलेल्या नाहीत, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. अजूनही मला प्रॉपर्टीज शेअर करायच्या आहेत, त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करूया. पण तत्पूर्वी मी तुम्हाला म्हटलं की आज आपण आतापर्यंत जेवढ्या प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्केन बघितल्या त्या सगळ्याची एकदा रिव्हिजन करूया. सगळ्यांना आठवत असेल, सगळ्यात पहिली जी प्रिपरेशन मेथड आपण बघितली होती अल्केनची, ओके, प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्केन. आणि त्याच्यामध्ये आपण अल्कीन पासून अल्केन तयार केले होते. परत एकदा नीट आठवा, सगळ्यांना आठवत असेल, अल्कीन आणि अल्काइन पासून आपण अल्केन तयार केले होते. सगळ्यांना हे पण आठवत असेल की हे अल्कीन आणि अल्काइन पासून अल्केन तयार करण्यासाठी आपण H2 गॅस वापरला होता. त्याचबरोबर प्लॅटिनम किंवा पॅलेडियम वापरायचं ठरलं होतं. आणि प्लॅटिनम आणि पॅलेडियम वापरताना आपण रूम टेम्परेचर कन्सिडर करत होतो. आणि जर का रेनी निकेल किंवा निकेल जर का वापरायचा असेल तर आपण टेम्परेचर आणि प्रेशर अशा दोन्ही कंडिशन पुटफोर्थ केल्या होत्या. पण अल्कीन आणि अल्काइन यांच्यापासून हायड्रोजन ऍड झाले होते, ऍडिशन रिएक्शन होती. पाय बॉन्ड कसे ब्रेक झाले होते आठवत असेल तेव्हा, आणि तेव्हा आपल्याला अल्केन हे प्रॉडक्ट मिळालं होतं. नंतर आपण अल्किल हॅलाइड पासून अल्केन तयार केले होते. त्याच्यामध्ये आपण अल्केन तयार करण्यासाठी रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड बघितलं होतं. आणि रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड करण्यासाठी सगळ्यांना आठवत असेल आपण नेसंट हायड्रोजनचा वापर केला होता. आणि नेसंट हायड्रोजन तयार करण्यासाठी आपण हे रिएक्शन मिक्सचर वापरलं होतं, झिंक इन डायल्यूट HCl. आणि झिंक इन डायल्यूट HClने नेसंट हायड्रोजन दिल्यावर नेसंट हायड्रोजन अल्किल हॅलाइड बरोबर कंबाईन होऊन आपल्याला अल्केन, कंबाईन म्हणण्यापेक्षा रिएक्ट होऊन म्हणेल मी, माफ करा, रिएक्ट होऊन आपल्याला अल्केन मिळाले होते. त्याचबरोबर अल्किल हॅलाइड चीच रिएक्शन आपण सोडियम मेटल बरोबर घडवली होती. आणि वुड्स सिंथेसिस बघितलं आपण. आणि वुड सिंथेसिसनी सुद्धा आपल्याला अल्केन मिळून दिले. वुड सिंथेसिसचं महत्व सगळ्यांना कळलंय, कारण वुड सिंथेसिसमध्ये अल्किल ग्रुपमध्ये जेवढे कार्बन आहेत त्याच्यापेक्षा अल्केनमध्ये नंबर ऑफ कार्बनची संख्या जास्त असते असं आपण बोललो होतो. बाकीच्या रिएक्शनमध्ये जेवढे सबस्ट्रेट साईडला कार्बन असतात तेवढेच अल्केन मध्ये कार्बन असतात असंही मी बोललो. त्याचबरोबर आपण अल्किल हॅलाइड पासून मॅग्नेशियम मेटल वापरून ग्रिग्नार्ड्स रिएजंट तयार केला, सगळ्यांना कळलं असेल. आणि या ग्रिग्नार्ड्स रिएजंट हा फार रिएक्टिव्ह आहे असं सांगितलं. आणि याची रिएक्शन वॉटर बरोबर घडून अल्केन तयार झाले. सगळ्यांना रिएक्शन कळली. परत एकदा ऐका, अल्किल हॅलाइड ची रिएक्शन मॅग्नेशियम बरोबर करून आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंट तयार केला, RMgX अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. त्याची रिएक्शन वॉटर बरोबर करून आपल्याला अल्केन हे प्रॉडक्ट मिळालं.
सगळ्यांना हा जो चार्ट आहे हा मी उद्या नोट्समध्ये पाठवणार आहे, तुम्ही तो सुद्धा नोटिफाय करणार आहात. धन्यवाद.